रामप्रभूला वनवास निश्चित झाला आणि वनवास निश्चित झाल्याच्या नंतर रामप्रभू लखन जानकी वनवासात जाण्यासाठी निघाले. आणि वनवासात जाण्यासाठी ज्यावेळेस निघाले ना, त्यावेळेस दशरथाने सुमंताला सांगितलं, सुमंत, रथ घेऊन जायचे, 4 दिवस वनात फिरवायचं, परत घेऊन यायचं. राजाची आज्ञा म्हणून सुमंतजी रथ घेऊन जातात. राजाची आज्ञा म्हणून रामप्रभू लखन जानकी रथामध्ये बसतात. अयोध्येतील सगळा समाज रथाच्या पाठीमागे चालतो. रामप्रभू समजावून सांगतात, येऊ नका माझ्या मागे, येऊ नका माझ्या मागे. अयोध्येतील लोक म्हणतात, अरे ज्या अयोध्येत राम नाही ना, त्या अयोध्येत आमचं काही काम नाही, आम्ही तुमच्या सोबत येणार. लोक ऐकत नाहीत, लोक रथाच्या पाठीमागे चालतात. पहिला मुक्काम तमसा तीरावर होतो. सगळे लोक रडून आणि चालून थकलेले असतात. सगळे लोक झोपी जातात. रामप्रभू जानकी आपल्या हाताची उस्ती करून त्या वालुकेमध्ये झोपतात. लखनजी गस्त घालत असतात. सुमंतजी रथावरती बसलेले असतात. आणि तेवढ्यामध्ये लखनजीचं लक्ष रामप्रभूकडे जातं आणि लखनजी मोठ्याने रडायला सुरुवात करतात. लखनजीच्या रडण्याचा आवाज सुमंताच्या कानावर जातो. सुमंतजी विचार करतात, कुठून आवाज येतोय. आवाजाच्या दिशेने सुमंतजी ज्यावेळेस येतात, लखनच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो. लखनजीला विचारतात, लखन, का रडता लखनजी, का रडता लखनजी. ऐका ना, एखाद्या रडणाऱ्या माणसाला जर तुम्ही का रडता असं विचारलं ना, तर तो माणूस आणखी रडल्याशिवाय राहत नसतो. लखनजी आणखी मोठ्याने रडतात. लखनजी सुमंताकडे पाहतात आणि म्हणतात, काका, मी शेषाचा अवतार आहे. हे सगळं ब्रह्मांड ओल्या मडक्याप्रमाणे दाबून टाकील एवढी माझी ताकद आहे काका. परंतु माझा दादा आणि माझी वहिनी या वनवासात आल्याच्या नंतर आपल्या हाताची उस्ती करून या वालुकेमध्ये झोपतात ना, हे मला पाहवत नाही, हे मला पाहवत नाही, हे मला पाहवत नाही. लखनजीच्या रडण्याच्या आवाजाने प्रभू सुद्धा जागे होतात. प्रभू लखनला समजावून सांगतात, लखन, अरे माझ्या वनवासाचं कारण माझे वडील नाही, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही. त्यावेळेस लखनजी विचारतात, दादा, अहो मग तुमच्या वनवासाचं कारण आहे काय. काय सुंदर उत्तर दिलंय माझ्या प्रभूने, ऐका ना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, माय कैकयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन याचा सर्व कर्म साज, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. लखन, माझ्या वनवासाचं कारण माझे बाबा आहे, माझं प्रारब्ध आहे, माझं प्रारब्ध आहे. त्यावेळेस रामप्रभू जानकीला जाग करतात. रथाचा मार्ग अयोध्येच्या दिशेने दाखवला जातो आणि प्रभू आता पुढे जातात. प्रभू पुढे कुठे जातात, शृंगवेरपुरामध्ये जातात. निषादाची ती नगरी आहे. निषाद पाहतो आणि निषाद पाहिल्याच्या नंतर निषाद प्रभूकडे पाहतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू, तुम्ही माझ्या नगरात आलं पाहिजे, तुम्ही माझ्या नगरात आलं पाहिजे. त्यावेळेस लखनजी त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, कुठे रे तुझं नगर, कुठे रे तुझं नगर. तो बोटाने आपलं नगर दाखवतो. 2-4 झोपड्या असतात. त्यावेळेस लखनजी म्हणतात, आमचे एवढे मोठमोठाले राजवाडीन तुझे 2-4 झोपड्या दाखवतो म्हणतो नगर आहे. त्यावेळेस तो म्हणतो, तुमचे मोठं नगर असेल, तुम्ही मोठी माणसं, पण आम्ही गरीब आहेत, आमचं हेच नगर आहे, आमचं हेच नगर आहे. त्यावेळेस प्रभू त्याला म्हणतात, मला तुझ्या नगरात येता येणार नाही, आम्ही वनवासी आहोत. त्याच ठिकाणी वटवृक्षाखाली 2 शय्या तयार केल्या जातात. प्रभू जानकी तिथे थांबतात. 1 रात्रीचा मुक्काम होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू त्या केवटाला सांगतात, केवट, वडाचा चीक घेऊन ये. वडाचा चीक आणला जातो. काय करतात प्रभू, तो आपल्या केसांना लावतात, त्याचा मुकुट तयार करतात. लखनजी सुद्धा आपल्या केसांना लावतात, त्याचा मुकुट तयार केला जातो. जानकी सुद्धा आपल्या केसांना लावते, त्याची वेणी तयार करते. वनवासी आहेत ना, तेल लावायचं नाही ना, म्हणून त्याच्या जटा तयार केल्या जातात. आणि आता प्रभू लखनकडे पाहतात आणि लखनला म्हणतात, लखन, ही गंगा आहे मध्ये आणि या गंगेच्या पैल तीरावरती तो केवट नावेमध्ये बसलेला आहे. आपल्याला त्याची नाव पाहिजे, त्याला जा आणि त्याला आवाज दे. लक्ष द्या बरं का, लक्ष द्या. मी सांगतोय कशासाठी, की भगवान सुद्धा, देव सुद्धा मागतो, देव सुद्धा मागतो. लखनजी त्या ठिकाणी येतात. ऐका, रामायणामध्ये काही पात्र आहेत पाटील, त्या पात्रांचा विचार होणं गरजेचं आहे.
प्रभू रामचंद्राचं जे पात्र आहे ना ते मर्यादेचं पात्र आहे. प्रभू रामचंद्राचं पात्र मर्यादेचं आहे. लखनजीचं पात्र हे वैराग्याचं पात्र आहे. लखनजीचं पात्र वैराग्याचं आहे. भरताचं पात्र समर्पणाचं पात्र आहे. भरताचं पात्र समर्पणाचं आहे. सांगू द्या मला, शबरीचं पात्र हे प्रतीक्षेचं पात्र आहे. शबरी प्रभूची प्रतीक्षा करते. मातंग ऋषीने सांगितलं होतं की तुला देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही शबरी. एक दिवस त्याच मंदिरातील देव चालत चालत तुझ्या झोपडीत आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गुरुच्या वचनावर विश्वास, आणि तेव्हापासून शबरी प्रभूची वाट पाहते. आणि वाट पाहत असताना काय म्हणते, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी तेव्हापासून प्रभूची वाट पाहते. शबरीचं पात्र हे प्रतीक्षा पात्रे. शबरीचं पात्र प्रतीक्षा पात्रे. आणि सांगू द्या, जो केवट आहे ना तो केवट, त्या केवटाचं निरपेक्षतेचं पात्र आहे. निरपेक्ष स्वरूपाचा आहे केवट. निरपेक्ष स्वरूपाचा आहे. गुडघ्यापर्यंत धोतरे, डोक्याला मुंडासं बांधलेलं आहे. त्याने तो आपल्या नावेत बसलेला आहे. बसलेला असताना डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजव्या पायाची टाच आहे. उजव्या पायाच्या गुडघ्याला त्याने हात लावून तो निवांत बसलेला आहे. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. आपण चित्र पाहिलं असेल त्या केवटाचं, त्या नावेमध्ये बसलेलं. तो केवट बसलेला आहे. लखनजी अलीकडच्या काठावरती आहेत, तो केवट पलीकडच्या काठावरती आहे. लखनजी अलीकडच्या काठावरून त्या केवटाला आवाज देतात, केवट, ओ केवट. केवट आपली जागा सोडत नाही गड्या. केवट आपली जागा सोडत नाही. केवट फक्त असा मागे वळून पाहतो आणि विचारतो, कोण आहे, कोण आहे. ऐका, सांगू, लखनजीचा आवाज हा श्रीमंतीचा आवाज आहे आणि केवटाचा आवाज हा साधनेचा आवाज आहे. केवटाचा साधनेचा आवाज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतीचा आवाज तोपर्यंतच जिवंत असतो जोपर्यंत श्रीमंत जिवंत असतो. एकदा श्रीमंत मरू द्या, त्याचा आवाज सुद्धा मेल्याशिवाय राहत नाही. परंतु साधनेचा आवाज तोपर्यंत असतो जोपर्यंत चंद्र सूर्य असतात. आजही आपल्याला म्हणावं लागतं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. हा जो आवाज आहे ना, हा साधनेचा आवाज आहे महाराज. हा साधनेचा आवाज आहे. लखनजीचा आवाज श्रीमंतीचा आहे, केवटाचा आवाज साधनेचा आहे. केवट आपली जागा सोडत नाही. लखनजीला म्हणतो, कोण आहे. त्यावेळेस लखनजी म्हणतात, मला ओळखत नाही. अरे मला ओळखत नाही, मला मला अरे मी रामप्रभूचा भाऊ म्हटले, शेषाचा अवतार, मला ओळखत नाही. त्यावेळेस तो केवट म्हणतो, कसं ओळखायचं तुम्हाला, तुम्ही का रोज रोज आमच्या घरी येता, 5 वर्षातून एकदाच येता. हा, 5 वर्षातून एकदा कसं ओळखायचं म्हटले तुम्हाला, रोज थोडेच आमच्या घरी येता, रोज थोडेच आमच्या घरी येता. त्यावेळेस प्रभूला वाटतं जरा हा काही जास्त बोलतो का काय, म्हणून प्रभू स्वतः उठतात. प्रभू अलीकडच्या काठावर आहेत, केवट पलीकडच्या काठावर आहे. आणि प्रभू त्या केवटाला आवाज देतात, अरे केवट, आम्ही तुला बोलावतो तरी तू येत नाही. त्यावेळेस तो केवट म्हणतो, मी तुमचा हिशोब चुकवतो. अरे तुझा कसला हिशोब. त्यावेळेस तो केवट म्हणतो, प्रभू माझा जरी नसला तरी तुमच्या भक्ताचा आणि माझ्या मित्राचा हिशोब आहे. कसला हिशोब. तो म्हणतो, तुमचे भक्त आणि माझे मित्र तुम्हाला बोलावत असतात, तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. आज तुम्ही स्वतः बोलावता, मी तुमच्याकडे येत नाही, मी तुमच्याकडे येत नाही. त्यावेळेस प्रभू म्हणतात, अरे आम्हाला पहिलं तीराला जायचं म्हणून तर तुला बोलावतो ना. तो म्हणतो, प्रभू अहो त्यांना सुद्धा पहिलं तीरालाच जायचं असतं म्हणून तर ते बोलावत असतात ना. ते बोलावतात, तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. आज तुम्ही स्वतः बोलावताना मी तुमच्याकडे येत नाही. ऐका, सांगायचा भाव आहे, मागी नाव न केवटू आना, कहू तुम्हारू मर्मो मै जाना, मागे नाव न केवटू आना, कहू तुम्हारू मर्म मै जाना. प्रभू सुद्धा त्या केवटाच्या दारात उभे राहतात आणि त्या केवटाकडे नाव मागतात. मला सांगायचंय, देव सुद्धा मागतो.